पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचं अजून पोस्ट ऑफिसच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही आलं त्यांच्यासाठी पाचवी आणि 6वी मेरिट लिस्ट खूप महत्वाची ठरणार आहे, कारण शेवटचा चान्स तुमच्यासाठी हा असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. परंतु महाराष्ट्र सर्कल मध्ये असे काही डिव्हिजन आहेत त्याच्यामध्ये 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्ट मध्ये सर्वात जास्त सिलेक्शन चान्सेस आहेत ऍज कम्पेअर्ड टू अदर डिव्हिजन. मग ते डिव्हिजन कुठले आहेत सविस्तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात का कमेंट करून फक्त सांगायचं आहे, म्हणजे तुमचा सिलेक्शन चान्स आणखी वाढण्याचे चान्सेस आहेत. स्टेप बाय स्टेप बघूया कुठले डिव्हिजन्स आहेत. आता जर आपण या ठिकाणी गोंदिया डिव्हिजन पाहिलं तर त्या ठिकाणी गोंदिया आहे, तिरोरा आहे, आमगाव आहे. या डिव्हिजनला या जर प्रेफरन्स दिले असतील त्या साईडच्या भागातील विद्यार्थ्यांनी किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही या 3 ठिकाणी, तर सिलेक्शन रेट या ठिकाणी जास्त असणार आहे 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्टला, कारण की इथे ज्या काही व्हॅकंट पोझिशन आहेत किंवा व्हॅकंट पोस्ट आहेत त्या थोड्या अजून जास्त शिल्लक आहेत, जास्त भरल्या गेलेल्या नाहीत, लक्षात घ्या. पुढे जर यवतमाळ डिव्हिजन कडे काही विद्यार्थ्यांनी भरलेला असेल, यवतमाळ मध्ये यवतमाळ, पुसद, यवतमाळ, वाणी, उमरखेड हे 3-4 गाव किंवा त्याला आपण डिव्हिजन प्रेफरन्स म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये तुम्हाला परत यवतमाळ डिव्हिजन मधल्या विद्यार्थ्यांना येतं 5व्या म्हणजे 5th अँड 6th मेरिट लिस्ट. 6 म्हणजे जे की आपण सप्लिमेंटरी म्हणतो, या ठिकाणी चान्स असणार आहे. जर चंद्रपूर डिव्हिजन गेलं तर चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि ब्रह्मगाव. गडचिरोली जर गेलं तर आहेरी, इटापल्ली आणि भानग्रह. ओके. वाशिम साइडला जर तुम्ही भरलेला असेल वाशिम डिव्हिजन वाले विद्यार्थी लक्षात घ्या, मंगळपीर आणि शेनगाव वाशिम या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन रेट जास्त मिळणार आहे 5व्या अँड 6व्या मेरिट लिस्टला. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप सगळ्या डिव्हिजनचं तुम्हाला सांगणार आहे. फक्त तत्पूर्वी काय करायचंय, तुमचा डिव्हिजन कुठला आहे तेवढंच मला एकदा कमेंट करायचंय, जेणेकरून तुम्ही या डिव्हिजन मध्ये आहात का नाही किंवा तुमच्या डिव्हिजनचं काय स्टेटस आहे, तुमचा सिलेक्शन रेट कसा असेल हे आपल्याला अनालिसिस करता येईल. म्हणून सर्वांनी फास्ट कमेंट करून टाका तुमचा डिव्हिजन. ठीक आहे. हिंगोली डिव्हिजन कडे जर आलात तर कळमनुरी आणि शेनगाव. ठीक आहे. नांदेड म्हणजे मराठवाडा साइड मधील 2 जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये सिलेक्शन रेट ऍज कम्पेअर्ड टू अदर रिमेनिंग 4 डिव्हिजन पेक्षा आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये काय तुमचं येतं, बीड येतं, त्याच्यानंतर नाशिक बीड, नांदेड, त्याच्यानंतर तुमचं छत्रपती संभाजीनगर येतं, जालना येतं आणि अजून 2-3 डिस्ट्रिक्ट आहेत, जिल्हे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये नांदेड साइडला जर तुम्ही भरलेला असेल, नांदेडमध्ये आहे मुखेड, देवलर आणि हडगाव हे 3 गाव आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी शेवट नांदेड शहर. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्हाला आलेला असेल तर इथं परफेक्ट आहे. आता नांदेडच्या थोडस 100 किलोमीटर पुढे गेलं तिथे येतं आपलं बीड मध्ये गेवराई प्रेफरन्स, अंबेजोगाई जो की केज आणि केजच्या साईडचा जिल्हा आहे, तालुका आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परळी वैजनाथ. ठीक आहे. त्या ठिकाणी परळी वैजनाथ म्हणजे इकडे बीडच्या एकदम लास्टच्या साईडला असलेलं गाव. ठीक आहे. त्या ठिकाणी महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे आपलं परळी वैजनाथ. ठीक आहे. बीड मध्ये प्रॉपर जर बीड शहरांचा प्रेफरन्स असाल तर ऑलवेज तिथं कट ऑफ ओपनला तर सगळ्यात जास्त अराउंड 90 प्लसच गेलेला आहे, 92, 93, 95 पर्यंत 3ऱ्या-4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. म्हणून बीडला या ठिकाणी थोडासा कमी चान्स असणार आहे. ठीक आहे. परंतु एवढा पण कमी नाही की तुमचं सिलेक्शनच होणार नाही. नक्कीच तुमचं जर 90 प्लस असेल तर 100% तुम्हाला चान्स असणार आहे. आणि बीड मधील गेवराई, अंबाजोगाई, परळी हे तुमचे प्रेफरन्स जर असतील तर 100% तुम्हाला तिथे चान्स मिळणार आहे. ओके. अशा प्रकारे 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्ट मध्ये या ठिकाणी हे प्रेफरन्सेस आहेत. तुम्ही आता या प्रेफरन्स मध्ये बसता का किंवा या ठिकाणी तुम्ही कुठे भरला होता का मला एकदा कळू द्या. ठीक आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो,
5व्या मेरिट लिस्टला कट ऑफ किती जाऊ शकतो? 5th मेरिट लिस्टला एकदम 60 वर जाईल का? अजिबात नाही मित्रांनो. 60 वर कुठल्याच कास्टचा इव्हन कुठल्याच कॅटेगरीचा 60 पर्यंत कट ऑफ अजिबात जाणार नाही. म्हणून जे 50, 60, 65 अराउंड 70 पर्यंत आहेत त्यांनी जीडीएस मध्ये सिलेक्शन होईल ही अपेक्षा सोडायची, कारण जे रिअल आहे तेच. कारण उगाच काहीतरी खेळ मांडल्यासारखं खेळत बसण्यापेक्षा दुसरं टार्गेट आपल्याला घेता येईल. ठीक आहे, 70 पर्यंत सुद्धा या ठिकाणी नामोनिशाण नसणार आहे. कारण की हे कशासाठी सांगत आहे, खूप साऱ्या सोशल मीडियावर ह्या गोष्टी पसरत आहेत की 60-70 वाल्यांचं सिलेक्शन होणार, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांचा अजिबात सिलेक्शन होण्याचे चान्सेस अगदी कमी येतात. हे स्पष्टपणे का सांगत आहे, तुम्हाला क्लॅरिटी यावा याकरिता. ठीक आहे, आता पुढे 5व्या मेरिट लिस्टला कट ऑफ किती जाईल? आता लक्षात घ्या, 4थ्या मेरिट लिस्टला आता 8 जूनला या ठिकाणी लागलेली पब्लिश झालेली, तर त्याच्यामध्ये ओपनचा अराउंड ऑल ओव्हर 95 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. काही डिव्हिजनचा काही 88 पर्यंत सुद्धा आलेला. लक्षात घ्या, ओव्हरऑल बोलत आहे महाराष्ट्र सर्कलचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये 95 पर्यंत गेलेला आहे 88 पासून. जर ओबीसीचं जर पाहिला तर 1-2% इकडे प्लस मायनस करा. ऑल ओव्हर म्हणजे ओबीसी ओपन साधारणपणे जवळपास सेमच राहतो, 1-2% फरकावर इकडे तिकडे असतो. एससी कॅटेगरी अँड एसटी कॅटेगरी याचा सुद्धा आपल्याला अशी अपेक्षा होते की 80 ते 85 पर्यंत लागायला पाहिजे, परंतु इथे सुद्धा त्यांनी परत एक नवीनच टार्गेट घेतलेलं आहे. 80-85च्याच पुढे लागलेलं, 85च्याच पुढे साधारणपणे. ठीक आहे, काही ठिकाणी आलेलं आहे 78 सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे, पण त्या खूप रेअर केस आहेत मित्रांनो. ठीक आहे, आणि 95 पर्यंत सुद्धा सिलेक्शन नाही झालेलं, कारण तिथं कॉम्पिटिशनच होतं. आता हे 95 वाले 78-80 वाल्यांचं सिलेक्शन झालं, 95 वाल्यांचं सिलेक्शन का नाही झालं ह्याच्यावरती मी कालच अपडेट दिले, व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाहून घ्या काय गडबड झालेली. परत एकदा 1 मिनिटामध्ये सांगतो, या ठिकाणी हाय कॉम्पिटिशन असते. त्याच्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला आहे त्या ठिकाणच्या जागा ज्या काय आहेत ऑलरेडी फुलफिल झालेल्या असतात, भरलेल्या असतात, त्याच्यामुळे तुमचं तिथं सिलेक्शन चान्स डायरेक्ट 0 होऊन जातो. म्हणजे तुमचं होल्ड ही फॉर्म राहत नाही आणि रिजेक्ट ही होत नाही, कारण तुमचं तिथे नाम निशाणच मिटलेलं असतं. लक्षात घ्या. म्हणून ह्या गोष्टी आहेत की पर्सेंटेज हाय असून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चान्स मिळत नाही. मग आता पुढे तुमच्या मनामध्ये प्रश्न असा पडला असेल की मग 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्टला तुम्हाला चान्स मिळेल का? जर तुम्ही खूप सारे प्रेफरन्स दिलेले असतील तर त्या ठिकाणी जर जागा शिल्लक असतील तर तुम्हाला चान्स मिळेल. परंतु तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल बीड मध्ये गेवराई दिले, अंबाजोगाई, परळी, हे एक्झाम्पल साठी सांगत आहे. गेवराईला प्रेफरन्स दिले, अंबाजोगाईला आणि परळीला, परंतु इथल्या तिन्ही ठिकाणच्या जागा ह्या पूर्णपणे भरल्या गेलेल्या आहेत. लक्षात घ्या. तर मग काय होईल, तुम्हाला तुमचं म्हणणं असेल मग बीडच्या अगेन्स्ट इकडे यवतमाळला होईल का? ठीक आहे, होईल, परंतु तुम्ही हे प्रेफरन्स दिलेले असणं आवश्यक आहे. परंतु इथे जर जागा असतील आणि प्रेफरन्स असेल तर चान्स मिळू शकतो. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकाच जिल्ह्यामधले वेगवेगळे डिव्हिजन दिलेले आहेत, अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही गोष्टींनी आपल्याकडे कैची मध्ये अटकल्यासारखं झालेलं आहे. परंतु काळजी करायची नाही, जीडीएस ची नवीन पुन्हा एकदा भरती येते अराउंड 30,000 जागेसाठी. सो डोंट वरी, काळजी करू नका. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या चुका करू नये याच्यावर अगोदरच तुम्हाला सगळ्या डिटेल्स गोष्टी सांगणार आहे, कारण ह्या भरतीमध्ये खूप विद्यार्थ्यांचे आपलं नुकसान झालेलं आहे. ज्यांना खरंच जॉबची आवश्यकता होती, थोड्या लहान मोठ्या चुकावरून त्यांचं लॉस झालेलं आहे. म्हणून पुढे चालून तुम्हाला काळजी घ्यायची आणि नवीन संधीची वाट पाहत राहायची. ठीक आहे, उर्वरित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही अपडेट चेक करत राहा, तसं तर तुम्हाला सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवर मिळेलच मित्रांनो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर मला वाटतं सबस्क्राईब नक्की करायला पाहिजे. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.